May I come in, sir? Yes, please come in. Hello, welcome. आइए बैठे. Thank you. क्या लेंगे? चाय, कॉफी? No, thanks. पानवलकर, त्यांचे काय असतील ते अकाउंट क्लिअर करून टाका आणि फायर केल्याची नोटीस देऊन टाका. Sure, sir. गॅरी प्लीज माझं ऐकून तर घे. शनाया, आमच्याकडे वेळ नाही. आम्ही सगळेच कामात आहोत. दिसत नाही का तुला? मला माहिती ना तुझ्या केबिन मध्ये यायच्या आधी आता मला परमिशन घ्यावी लागणार आहे. ऑफकोर्स परमिशन घ्यावीच लागेल, कारण तुझा आणि माझा आता काही संबंध उरलेला नाही. तुझ्या फालतू गप्पा ऐकायला माझ्याकडे वेळ नाही. गेट लॉस्ट. निघ इथून. आप ठीक तो हैं, सर? यस. नहीं, I'm okay, बट सर अगर कोई प्रॉब्लम नहीं है तो हम कल वापस मिल सकते हैं. मतलब आज थोड़ा सा. हाँ, no problem. थैंक यू. I'm really sorry. Thank you. Thanks. राधिका ताई, भक्ती मिस इथे जवळ आले होते आणि उद्यापासून पोरांना सुट्ट्या लागणार आहेत. म्हटलं तुम्हाला भेटून जावं. बरं केलं. ऍक्च्युली मीच तुम्हाला फोन करणार होते. हो का? काही काम होतं का? ऍक्च्युली तुमच्या घरी जे काही झालं ते सगळं कळलं मला आणि त्याबद्दलच बोलायचं होतं. बोला ना. नाही म्हणजे मी हे बोलणं कितपत योग्य आहे माहीत नाही, पण राधिका ताई मला खरंच असं वाटतं की जे काही झालं ना ते एका अर्थी खरंच चांगलं झालं. गुरुनाथला सगळं खरं काय ते कळलं. हो. भक्ती मिस, शन्या तुमच्याकडे राहते का? हो, मग ती अजून दुसरीकडे कुठे जाणार? तिला दुसरा पर्यायच नाहीये. म्हणून माझाही नाईलाज झाला आणि मी ठेवून घेतलं तिला. पण राधिका ताई आश्चर्य बघा ना, इतकं सगळं होऊन देखील तिला याचं काहीच वाटत नाहीये. भक्ती मिस, तिला काय वाटायचं ते वाटू द्या, पण तुम्ही तर माणुसकी दाखवली. नाही तर ही तरुण पोरगी कोणी तिचा गैरफायदा घेतला असता तर. राधिका ताई, एवढं सगळं होऊनही तुम्ही तिचीच बाजू घेताय? कारण मी पण एक बाई आहे ना. घरातनं बाहेर काढणं म्हणजे नेमकं काय असतं हे मला चांगलं माहिती आहे. मला यांनी जेव्हा घरातनं बाहेर काढलं तेव्हा मला नाना नानींनी साथ दिली आणि आज शन्याला तुम्ही साथ दिली. तिला काय कळायचं ते कळो, पण तिला एक गोष्ट मात्र नक्की सांगा का बाई शन्या, आयुष्य म्हणजे केवळ हाऊस मौज नाही, मजा मस्ती नाही. आयुष्य जगताना कष्ट करावे लागतात, मेहनत करावी लागते. मेहनत करताना काय हाल होतात ते एकदा कळू द्या तिला. नक्की राधिका ताई, तुम्ही म्हणालात ना, आता बघा उद्यापासून मी तिला कशी कामाला लावते ते. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली?
तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. हं. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.